आता एक नजर टाकणार आहोत अर्थातच महत्त्वाच्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आशिष शेलार यांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती। मला बोलायचं तेव्हा निवडणुकीवरतीच बोलेन, एनडीए सोबत जाण्याबाबतच्या प्रश्नावरती राज ठाकरे यांचं उत्तर, तर योग्य वेळी खुलासा करू, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे भाजप सोबत येतील, आमदार रवी राणा यांचा दावा। ठाकरेंना मोदींशिवाय पर्याय नाही, ठाकरे शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील, राणांचं वक्तव्य। भाजपच्या निष्ठावंतांवरती बाहेरून आलेल्यांचे कपडे धुण्याची आणि प्रेस करून देण्याची वेळ, किमान 33% तरी जागा ठेवा अशी ओरड करण्याची भाजप नेत्यांवरती वेळ, विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला। काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली, मात्र नगरमधील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात। बाळासाहेब थोरातांचं नाव न घेता विखे पाटलांचा टोला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चंद्रपूरमधून लोकसभा लढवण्याच्या तयारीत। आमदार प्रतिभा धानोरकरही चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडे तिकीट मागितलं, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार लोकसभा लढण्याची शक्यता। लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक जाहीर, समन्वयक नेमून स्वतःचे 18 मतदारसंघ जाहीर केल्याचे ठाकरे गटाचे संकेत। आढळरावांनी शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा, माझ्या त्यांना शुभेच्छा। तगडा उमेदवार समोर असला की लढतीला सुद्धा रंगत येईल, शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया।